नमस्कार मित्रांनो. आजच्या भागामध्ये आपण गुणाकाराची एक पद्धत रीत पाहणार आहोत. अतिशय सोपी पद्धत आहे, सोपी ट्रिक आहे. या ठिकाणी मी दोन संख्या मांडलेल्या आहेत, 3123 गुणिले 3. आता या काय करायचं आहे, या संख्येला 3123 ही संख्या आहे आपण उभ्या आणि आडव्या रेषेच्या स्वरूपामध्ये आपल्याला मांडून घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो 3 या संख्येच्या बद्दल आपण 3 उभ्या रेषा आखल्या. त्याच पद्धतीने 1, 2, 3 साठी पण आपण उभ्या रेषा आखून घेऊया. अशा पद्धतीने आपण उभ्या रेषांची मांडणी केली. 3123च्या ऐवजी आपण उभ्या रेषा म्हटल्या. आता याला गुणिले 3 करायचं. या ठिकाणी काय करणार आपण, 3 आडव्या रेषा आपण आखून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता 3 आडव्या रेषा देखील आपण आखून घेतल्या, मांडून घेतल्या. आता या 3 आडव्या रेषा आणि ह्या उभ्या रेषा ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात ते आपल्याला पॉईंट्स, बिंदू आपल्याला शोधून काढायचे आणि त्या बिंदूंच्याबद्दल आपल्याला संख्या लिहून काढायची. या ठिकाणी आपण पाहू शकतो या 3 आडव्या रेषा आणि उभ्या रेषा यांचा ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात ते आपण पॉईंट्स शोधून काढले आणि आपण ते एकाखाली एक लिहून काढले. एका बाजूला 9, 3, 6, 9 म्हणजेच 3123 गुणिले 3 यांचा गुणाकार 9369 आला. आहे की नाही सोपी युक्ती?